नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कटोरी ब्लाउजचं, अस्तरवाला कटोरी ब्लाउजचं फ्रंट पार्टचं फुल स्टिचिंग। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की जेणेकरून तुम्ही सुद्धा त्या वापरून तुमचं ब्लाउज जे आहे ते अगदी परफेक्ट शिवू शकणार आहे। तर इथे सर्वात पहिले हा जो ब्लाउज आहे सामोरून डीप नेक आणि मागून बोट नेक 34 मापाचा ब्लाउज आहे। तर मागच्या साइडने हा जो आहे तो बोटनेक मध्ये केलेला आहे आणि सामोरून डीप नेक मध्ये। तर 34च्या मापाचा आणि 30ची कमर अशा प्रकारचं याचं माप आहे। तर याच्यासाठी जे शोल्डर आहे मी टाकलेलं होतं 7 इंच आणि त्यानंतर मुंडा जो आहे तो घेतलेला होता मी 5.75 इंच आणि त्यानंतर छातीचा चौथा भाग, कमरेचा चौथा भाग अशा प्रकारे जे मापे आहे आपण लावतो ते सर्व मापे लावून जे आहे ते ब्लाउज कटिंग करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर जे मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते आता आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मेन फॅब्रिकवर अस्तर आतमधल्या साइडने शिवण्याला अगदी कडेने 1/2 इंचाची शिलाई लावून आपल्याला पूर्ण अस्तर जे आहे ते सर्वात पहिले कटोरीला जोडून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे दोन्ही कटोरीला अस्तर जे आहे ते अगदी व्यवस्थित असं जोडले गेलेलं आहे। आणि त्यानंतर जो साइड पीस आहे त्याला सुद्धा आपल्याला अस्तर अगदी जोडून घ्यायचं आहे। आणि हा जो कापड आहे देवी सिल्कचा कापड आहे, तर अगदी सुळसुळा कापड आहे। जर तुम्हाला शिवताना त्रास होत असेल तर तुम्ही याला टाचणीने सर्वात आधी पिनअप करा। जे नवीन शिकणारे असणार तर त्यांना थोडं कापड जे आहे ते हातात वळायला वेळच लागतं, तर त्यासाठी टाचणीने पिनअप करा आणि त्यानंतर अस्तर जोडा। म्हणजे तुमचं जे ब्लाउज आहे ते अगदी लवकर पटापट शिवून झटपट शिवून तयार होणार आहे। तर आता खूप वर्षाची प्रॅक्टिस असल्यामुळे इथे मी टाचणीचा वापर केलेला नाही आहे। जे नवीन शिकणारे असेल त्यांनी जरूर टाचणीचा सर्वात पहिले वापर करा। पिनअप करून घ्या अस्तर आणि मेन फॅब्रिक आणि त्यानंतर अस्तर जी अस्तर जोडण्याची जी शिलाई आहे ती लावा। तर इथे बघू शकता अशा प्रकारे अस्तर जे आहे ते आपल्याला अगदी कडेने 1/2 इंचाची शिलाई मारून जोडून घ्यायचं। अगदी काटोकाट शिलाई लावायची की जेणेकरून आपण ब्लाउज शिवल्याच्या नंतर जे शिलाई आहे अस्तर जोडल्याची ती बाहेर दिसायला नको, त्याच्यामुळे आपल्या ब्लाउजची फिनिशिंग आहे ती बेकार दिसतं। त्यानंतर आता इथे जी क्रॉसपट्टी आहे तर अशा पद्धतीने आमोरासमोर ठेवायची आणि नंतर त्याला अस्तर जोडून घ्यायचं। कारण की कधी कधी क्रॉसपट्टी किंवा कटोरी किंवा साइड पीस जो आहे तो उलट एका साइडने जोडले जातं, तर मग ते आपल्याला कधी कधी उचलवावं सुद्धा लागतं। तर होतं कधी कधी असं, जे नवीन शिकणारे असतात किंवा आपण घाई गडबडीमध्ये ब्लाउज शिवत असेल तर अशा चुका छोटे छोटे ज्या चुका आहेत त्या आपल्या हातून होत असतात। तर त्या होऊ नये याच्यासाठी जे आपण अस्तर जोडताना कटोरी साइड पीस हे सुद्धा जेव्हा आपण अस्तर जोडतो तेव्हा आमोरासमोर ठेवायचे आणि त्यानंतर अस्तर जोडायचं की जेणेकरून अस्तर जे आहे ते एकाच साइडने जोडलं गेलं नाही पाहिजे याच्यासाठी। आणि त्यानंतर इथे दोन्ही जे आहे ते बघू शकता क्रॉसपट्टीला अस्तर जे आहे ते जोडून झालेलं आहे। तर अस्तर जोडताना आपल्याला अस्तर वरच्या साइडने ठेवून आतमधल्या साइडने पलटवून वरून दाब शिलाई देऊन साइडने वरच्या साइडने परत एक शिलाई लावून अशा प्रकारे आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती आतमधल्या साइडने जोडून घेतलेली आहे। आणि क्रॉसपट्टी लावण्याच्या 2 प्रकार आहे। याच्या आधीच्या खूप व्हिडिओमध्ये मी क्रॉसपट्टी, सिंगल क्रॉसपट्टी, डबल क्रॉसपट्टी कशा प्रकारे लावायची ते सांगितलेलं आहे आणि एक स्पेशल क्रॉसपट्टीचा शॉर्ट सुद्धा मी लावलेला आहे। तर व्हिडिओ तुम्ही जाऊन नक्की चेक करा की डबल क्रॉसपट्टी कशा प्रकारे लावायची की जेणेकरून आपल्या ब्लाउजची जी फिनिशिंग आहे आणखी छान येणार। आणि क्रॉसपट्टीची जी शिलाई आहे ती अंडरग्राऊंड येतं, तर ती कशा प्रकारे लावायची याचा डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवर अपलोड आहे आणि शॉर्टमध्ये सुद्धा अपलोड आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा। आणि त्यानंतर बाहीला सुद्धा अस्तर जोडताना जो खोल भाग आहे आणि तो उथळ भाग आहे ह्या भागाकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागतं, कारण नाही तर याचे सुद्धा अस्तर जोडताना आपल्याला कधी कधी एकाच साइडने जोडलं जातं। तर हे होऊ नये याच्यासाठी हे सुद्धा बाहीला सुद्धा अस्तर जोडताना आपल्याला खोल भाग आणि उथळ भाग जे आहे त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं अस्तर जोडल्याच्या नंतर, नाहीतर दोन्ही भाग जे आहे ते एकाच साइडने जोडले जातात। असं होऊ नये याच्यासाठी तर पाहू शकता आपला एक प्रकार जे आहे ते एक बाही जोडून झालेली आहे आणि त्यानंतर दुसरी सुद्धा आपल्या अशा प्रकारे अस्तर जे आहे ते बाहीला जोडून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर इथे मधून एक आपण कट्स लावायचा की जेणेकरून आपल्याला बाहीचा मिड पॉइंट जो आहे तो ओळखू येणार, म्हणजे बाही जोडताना आपल्याला त्रास होणार नाही। तर बघू शकता इथे दोन्ही बाहीचं खोल भाग आहे अशा प्रकारे दोन्ही साइडने आलेले आहे, आमोरासमोर ठेवून बघायचं। आणि त्यानंतर इथे आता कटोरी आणि साइड पीस आपल्याला खालच्या साइडने
जोडत न्यायचं की जेणेकरून कटोरीला साईड पीस जो आहे तो कमी पडणार नाही आणि कटोरीसुद्धा कमी पडणार नाही, म्हणजे दोन्ही जे आहे ते एकमेकाला व्यवस्थित जोडल्या जाणार। याच्यासाठी आपल्याला दोन्ही भाग जे आहे ते अशा प्रकारे एकावर एक ठेवून अगदी पाव इंचाची शिलाई लावून घ्यायची आणि त्यानंतर सिंगल शिलाई लावल्यानंतर याच्यावरून आपल्याला डबल शिलाई लावून घ्यायची असते फिनिशिंगसाठी। तर पाहू शकता इथे दोन्ही शिलाई लावल्याच्या नंतर आपल्याला इथे खूप जणांना हे होते की आपण इथे टक्स किती घ्यायचा, 34च्या मापाला टक्स किती घ्यायचा, 36च्या मापाला टक्स किती घ्यायचा। तर हा टक्स जो आहे तो इथे मी 1.25 इंचाचा लावलेला आहे आणि उंचीला लावलेला 2.5 इंच। जर तुमचं मोठं मापाचं ब्लाऊज आहे जसं 36चा 38चा तर तुम्ही इथे 2.5 इंचाचा किंवा 2.5 ते इंचाचा सुद्धा टक्स लावू शकता, कारण की ब्लाऊजचं जे आहे ते चेस्टवर अवलंबून असतं। जिथे आपली छातीची उभारी असते तिथे आपलं जे आहे तर त्याच्यावर अवलंबून असतं आणि कमर खूपच कमरेचा घेर कमी आहे आणि छातीचा घेर जास्त आहे तर आपल्याला टक्स सुद्धा मोठा लावावा लागतं। तर बघू शकता इथे अशाच प्रमाणे प्रत्येक मापाच्या ब्लाऊजसाठी टक्स आणि टक्स सुद्धा आपल्याला चेंज करावं लागतं। तर इथे आपली क्रॉसपट्टी सुद्धा जोडून झालेली आहे। त्यानंतर आता आपल्याला इथे जोडायची आहे आयपट्टी। तर जे मापे आहे ते आपल्याला चेंज होत राहतात, जसं की 34, 36, 38, 32, 30 हे सगळे मापानुसार आपल्याला कटोरी सुद्धा चेंज होते। छोटी मोठी, मोठ्या मापाची कटोरी किती घ्यायची, छोट्या मापाची कटोरी किती घ्यायची, तर हे जे मापे आहे सगळे चेंज होत राहतात। ते साईजनुसार आपल्याला घ्यावं लागतं। त्यानंतर शोल्डर आणि मुंडा सुद्धा आपल्याला ब्लाऊजच्या साईजनुसार घ्यावं लागतं, तो सुद्धा मापानुसार चेंज होत राहतात, कारण की एकच माप जे आहे ते अगदी सर्वांना लागू शकत नाही, कारण की सर्वांची जी बॉडी आहे ती वेगवेगळी असते। सर्वांच्या बॉडीची मेजरमेंट वेगवेगळी असते। कोणाचं 34ची छाती आहे तर त्याची कमर 27 राहील किंवा 28 राहील, हे राहू शकत नाही, कारण त्यांची छाती 34ची आहे तर कमर 30ची राहू शकते किंवा 32ची सुद्धा राहू शकते। तर त्याच्यानुसार आपल्याला गडबड गोंधळ होतं। तर कशा प्रकारे घ्यायचं, काय घ्यायचं, तर ते सगळे आपल्याला छातीनुसार कमरेनुसार जे मापे आहे चेंज करावं लागतं। तर इथे बघू शकता दोन्ही साईडचे जे टक्स आहे ते इथे लावून झालेले आहे आणि त्यानंतर खालच्या साईडनी क्रॉसपट्टी सुद्धा अगदी व्यवस्थित अशा प्रकारे जोडून घेतलेली आहे। आणि हा जो आहे तो सामोरून डीपनेक आणि मागून बोटनेक ब्लाऊज आहे। तर इथे याच्यामुळे मी या ब्लाऊजला शोल्डरचा हाफ लावलेला आहे, म्हणजे जसं पूर्ण शोल्डर 14 आहे तर त्याचा लावलेला आहे निम्मे 7 इंच। तर अशा प्रकारे डीपनेक आणि बोटनेकमध्ये सुद्धा शोल्डर आणि मुंडेच्या मापे चेंज होत राहतात। आणि जे नॉर्मल कटोरी ब्लाऊज आहे आपलं मागून डीपनेक तर त्याच्यामध्ये वेगळे मापे लागतात। तर वेगवेगळ्या ब्लाऊजनुसार वेगवेगळे कटिंग जे आहे ते आपल्याला करावे लागतात। तर इथे आता दुसऱ्या बाजूचं सुद्धा आपल्याला आपण आयपट्टी लावलेली आहे। आता इथे हुक पट्टी आपल्याला बाहेरच्या साईडनी लावून आतमधल्या साईडनी पलटावी लागते। तर बघू शकता इथे अशा प्रकारे जे आहे ते आपलं अगदी व्यवस्थित कमीत कमी वेळेमध्ये अस्तरचं ब्लाऊज जे आहे ते झटपट शिवून होतं। तुम्ही जर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप जर तुम्ही अशा प्रकारे ब्लाऊज शिवलं तर तुमचं सुद्धा ब्लाऊज अर्धा ते पाऊण तासामध्ये अस्तरचं ब्लाऊज शिवून तयार होते। तर इथे बघू शकता जी आपली पट्टी आहे हुक पट्टी ती बाहेरच्या साईडनी लावून आपण आतमधल्या साईडनी पलटून घेतली आणि त्यानंतर वरच्या साईडनी इथे दाब शिलाई दिलेली आहे आणि कॉर्नरवर इथे अशा प्रकारे शिलाई जी आहे ती लॉक करून घेतलेली आहे की जेणेकरून उसळायला नको। आणि दोन्ही भाग जे आहे ते आपले अगदी परफेक्ट कमीत कमी वेळेमध्ये परफेक्ट असे शिवून तयार झालेले आहे। आणि त्यानंतर अशा प्रकारे एकावर एक ठेवायचे आणि त्यानंतर गळा थोडासा आपल्याला जर खालून छोटा वाटला तर आपण इथे गळा सुद्धा थोडासा कट करून घ्यायचा आणि त्यानंतर वरच्या साईडने सुद्धा आपल्याला जर दोन्ही भाग वर खाली वाटत असेल दोन्ही भागाचे शोल्डर ते सुद्धा आपल्याला थोडेसे इथे कट करून घ्यायचे आहे। तर बघू शकता अगदी पाव इंच इथे एक भाग वर झाला होता तो मी इथे कट करून घेतलेला आहे की जेणेकरून आपल्या ब्लाऊजचे शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहत नाही तर आपलं कधी कधी ती एका साईडचं शोल्डर उतरतं तर असं खूपदा होतं। तर ते होऊ नये यासाठी आपल्याला ही ट्रिक सुद्धा वापरायची आहे। आणि त्यानंतर गळ्याला इथे बघू शकता पायपिंग लावण्यासाठी तिरप्या कपड्यामध्ये मी पट्ट्या जे आहे ते कट केलेल्या आहे। तर पट्टी जी रुंदी आहे ती मी 1 इंचाची घेतलेली आहे की जेणेकरून आपल्या ब्लाऊजची पायपिंग आहे ती अगदी गोल ठसेदार येणार आणि ब्लाऊजची पायपिंग अगदी ब्लाऊज घातल्याच्या नंतर पलटणार नाही। अशासाठी जी पट्टी आपण वापरतो पायपिंगची ती क्रॉस मधल्या म्हणजे तिरप्या कापडामध्येच कापायची आणि अगदी 1 इंचाची पट्टी कापायची, नाहीतर आपली कधी कधी 1.25 इंचाची 1.5 इंचाची पट्टी घेतात तर आपली पायपिंग सुद्धा जाडी होते आणि ती जाडी पायपिंग पलटते। आणि पायपिंग जर तुम्ही पायपिंगची पट्टी अगदी 1 इंचाची घेतली 1 इंचापेक्षा कमी जरी घेतली तरी चालेल
अशा प्रकारच्या पट्टीची पायपिंग जर तुम्ही लावली तर तुमची पायपिंग जी आहे ती अगदी बारीक गोल आणि एकसारखी येणार आणि पायपिंग जी आहे ती पलटणार सुद्धा नाही। तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपली पायपिंग अगदी परफेक्ट लावून झालेली आहे आणि एकसारखी पायपिंग झालेली आहे आणि दुसऱ्या भागाला सुद्धा त्याचप्रमाणे इथे पायपिंग लावून घेतलेली आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपलं ब्लाउज जे आहे ते अगदी परफेक्ट तयार शिवून झालेला आहे फ्रंट पार्ट। तर तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा। आवडला असेल तर एक लाईक जरूर करा, शेअर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आणि सबस्क्राइब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राइब जरूर करा। बाजूला बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, त्याच्यामुळे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला रोज मिळत राहील। ते भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।